कळतंय हो का? सर. ओके, मग टाका फर्स्ट वन इज अ सुपरपोजिशन थेरम. टाका फर्स्ट आणि असाइनमेंट जे काही क्वेश्चन दिले आहेत ते मी सांगतो असाइनमेंटचे क्वेश्चन परत काय आहे. ओके, नेक्स्ट फर्स्ट वन इज अ सुपरपोजिशन थेरम. फर्स्ट थेरम इज अ सुपरपोजिशन थेरम. ओके, ला सुपरपोजिशन थेरम. Superposition theorem. Superposition theorem. Okay. आता सुपरपोजिशन थेरम मीन्स काय ऍक्च्युअली सुपरपोजिशन थेरम? तर बघा त्याचे इंट्रोडक्शन पार्ट आहे. The superposition theorem is an important concept of the circuit analysis. The superposition theorem is an important concept of a network analysis. म्हणजे नेटवर्क अनालिसिस मध्ये सुपरपोजिशन थेरम हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, कशासाठी इम्पॉर्टंट आहे? ओके, दिस थेरम इज युजफुल. कधी युजफुल होत आहे? दिस थेरम इज युजफुल फॉर when a network contains more than one energy sources. This theorem is useful for more than one energy sources. समजा सर्किट मध्ये वन एनर्जी सोर्स म्हणतो आपण, काय व्होल्टेज सोर्स असेल किंवा एखादा व्होल्टेज सोर्स प्लस मायनस. ओके, हा एक व्होल्टेज सोर्स आहे, रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इकडे एक व्होल्टेज सोर्स आहे, बरोबर आहे. The circuit containing one or more energy sources म्हणजे एक पेक्षा जास्त एनर्जी सोर्स असतील त्या सर्किट मध्ये आपण काय करतो, सुपरपोजिशन थेरम यूज करतो. कळतंय का? एक वन अँड मोर एनर्जी सोर्सेस, एक आणि एक पेक्षा जास्त एनर्जी सोर्स असल्यानंतर आपण काय करतो, सुपरपोजिशन थेरम यूज करतो. आणि फाइंड आउट काय करायचं आहे? करंट फाइंड आउट करायचं आहे, व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. कळतंय का? व्होल्टेज फाइंड आउट करा किंवा करंट फाइंड आउट करा. म्हणजे नेटवर्क थेरम मध्ये किंवा नेटवर्क सर्किट मध्ये ज्या काही फाइंड आउट करायच्या गोष्टी आहेत, कुठलं मग व्होल्टेज असेल, करंट असेल, ब्रांच करंट असेल. ओके, तर या ज्या काही गोष्टी फाइंड आउट करायचे त्या थेरम थ्रू आपण फाइंड आउट करतो. मग सुपरपोजिशन थेरम कधी आपण यूज करतो? इट इज ए नेटवर्क थेरम इज युजफुल फॉर दी वन और मोर दॅन वन एनर्जी सोर्सेस. एनर्जी सोर्सेस मग तो व्होल्टेज सोर्स असेल किंवा करंट सोर्स असेल. कळतंय का? कळतंय का? हो सर. And it is help us to determine the voltage across component, branch current, and calculating the effect of each source individually and determine the combined effect of the sources. काय फाइंड आउट करायचं? ब्रांच करंट, व्होल्टेज, ओके, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स, या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करतो आपण, बरोबर आहे? या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करू शकतो या सुपरपोजिशन थेरम यूज करून. आता स्टेटमेंट काय बघा सुपरपोजिशन थेरमचं. स्टेटमेंट ऑफ सुपरपोजिशन थेरम. स्टेटमेंट ना, स्टेटमेंटला एक्झाम साठी परीक्षेसाठी विचारलं जातं बघा, सुपरपोजिशनचं थेरमचं स्टेटमेंट किंवा एक्सप्लेन दी सुपरपोजिशन थेरम. मग तुम्हाला हे सुपरपोजिशन स्टेटमेंट असावं लागतं, डायग्राम, प्रोसिजर, स्टेप वाइज प्रोसिजर. ओके, या गोष्टी लिहावं लागतात. तर स्टेटमेंट काय बघा, the superposition theorem statement. The superposition theorem states that in any linear network, the superposition theorem states that if any linear network containing two or more sources, containing two or more energy sources, two or more energy sources, two or more energy sources, the response of any element is equal to the response of any element is equal to the algebraic sum of all the response caused by the individual sources. Algebraic sum of all the algebraic sum of response caused by the individual sources acting along with the other source is inoperative. काय कळालं का? काय कळालं? तर काय म्हणलेलं आहे सुपरपोजिशन थेरम मध्ये?
जे काही सुपरपोजिशन थेरम मध्ये जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, दी सुपरपोजिशन थेरम स्टेट दॅट superposition theorem state that the any linear network containing two or more sources म्हणजे कुठलेही लिनियर नेटवर्क असेल तर त्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिसोर्सेस असतील, एनर्जी सोर्सेस असतील. ओके, त्या एनर्जी सोर्सेस थ्रू काय करू शकतो आपण, that the any two or more energy sources the response of any element. आता ह्यातला रिस्पॉन्स कुठल्या एलिमेंटचा, रेजिस्टर असेल, इंडक्टर असेल किंवा जे काही रेजिस्टर सिरीज मध्ये असतील, पॅरलल मध्ये असतील, मग त्याचा इफेक्ट कुठल्या सोर्सचा इफेक्ट होतो, फर्स्ट सोर्स की सेकंड सोर्स, म्हणजे दोन सोर्सेस असतील, दोन व्होल्टेज सोर्स असतील तर त्याचा इथून काही इफेक्ट असेल. मग एलिमेंट्स इन पर्टिक्युलर the response of any element is equal to the is equal to काय असणार आहे, the algebraic sum of all the response caused by the individual sources. म्हणजे हा जर समजा एक इंडिव्हिज्युअल सोर्स असेल तर त्याचे जे काही समेशन असणार आहे, ओके, the algebraic sum of all the containing elements for this circuit, algebraic sum of all the elements for the containing for the same conditions, and it is by individual source acting along with other source of the image. जे पर्टिक्युलर जे काही सोर्स असणार आहे त्याच्यानुसार. कळलं सगळं स्टेटमेंट, कळतंय का वो स्टेटमेंट? अरे कळतंय का? हो सर. हो सर. ओके, नेक्स्ट प्रोसिजर. प्रोसिजर स्टेप वाइज प्रोसिजर बघा. प्रोसिजर काय, प्रोसिजर बघा. फर्स्ट वन, स्टेप नंबर फर्स्ट. प्रोसिजर मध्ये स्टेप नंबर फर्स्ट, सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. समजा दोन सोर्स असतील, तीन सोर्स असतील, चार सोर्स असतील, त्याच्यामध्ये फर्स्ट सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स, कुठला पण एक एनर्जी सोर्स सिलेक्ट करा. ओके, स्टेप 1 कळाले? कळालं का स्टेप 1? हो सर. स्टेप 2 बघा. रिप्लेस ऑल द अदर एनर्जी सोर्सेस. Replace all other energy sources. आता कशाने रिप्लेस करायचे? रिप्लेस ऑल अदर एनर्जी सोर्सेस. म्हणजे समजा एक सिलेक्ट केला तर जे राहिलेले एनर्जी सोर्स आहेत ते रिप्लेस करा. कशाने रिप्लेस करा? त्याच्यामध्ये स्मॉल बंद करतो आपण. जर व्होल्टेज सोर्स असेल तर कशाने रिप्लेस करणार? The internal resistance series for the voltage source. Voltage source साठी the internal resistance. The internal resistance for the voltage source. Voltage source असेल तर काय करणार हो? Voltage source असेल तर माहिती आहे का voltage source हो पैसा, आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स माहिती आहे का? व्होल्टेज सोर्स हा व्होल्टेज आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा असतो याचा, कळतंय का? आणि करंट काय असतो? करंट सोर्स त्याचा इंटरनल रेजिस्टन्स कसा असतो? सिरीज आणि पॅरलल. बघितलं की नाही हे? हो सर. हा करंट सोर्स आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स पॅरलल असतो, बरोबर आहे का? काय कळतंय का? हो सर. हो सर. मग जर व्होल्टेज सोर्स असेल सर्किट मध्ये, दुसरा सोर्स व्होल्टेज सोर्स असेल, काय म्हणलंय? फर्स्ट सोर्स सिलेक्ट करा आणि राहिलेले जे सोर्सेस आहेत ते रिप्लेस बाय. मग व्होल्टेज सोर्स असेल तर काय म्हणलेलं आहे? देअर इंटरनल रेजिस्टन्स फॉर द व्होल्टेज सोर्स. देअर इंटरनल रेजिस्टन्स फॉर द व्होल्टेज सोर्स. इंटरनल कसा पण पॅरलल की सिरीज, इथं वर टाकायचं. इंटरनल रेजिस्टन्स फॉर
सिरीज ना हो सर. सिरीज रेजिस्टन्स इथं म्हणा इंटरनल सिरीज रेजिस्टन्स व्होल्टेज असेल तर सिरीज मध्ये ना इंटरनल सिरीज रेजिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्स कळलं. आणि नेक्स्ट करंट सोर्स असेल तर Parallel. their internal shunt resistance for the current source shunt म्हणतो ना पॅरलल आपण the internal पॅरलल म्हणा किंवा शंट म्हणा कसं चालेल काय म्हणताय Parallel. parallel the internal parallel resistance of current source कळतंय का कळतंय का हो सगळ्यांना हो सर. माहितीमध्ये next third step number 3 third step with only one energy source to calculate the voltage drop of or branch current and voltage polarities and current directions. Third step yeah. To calculate with only one energy source म्हणजे हा सोर्स सिलेक्ट केला ना एक सोर्स सिलेक्ट केला तर त्याच्यानुसार काय कॅल्क्युलेट करा टू कॅल्क्युलेट दी voltage drop calculate voltage drop current हॅलो सर current हा बोला ते सेकंड मध्ये फर्स्ट द इंटरनल सेरीज रेजिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्स हा तिथे एक्सटर्नल पाहिजे ना कुठं फर्स्ट मध्ये हा सेकंड मधलं फर्स्ट एक्सटर्नल एक्सटर्नल कुठं आहे इंटरनल म्हणलं रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स आहे हा व्होल्टेज सोर्स आहे इंटरनल रेजिस्टन्स आहे हा दिसतो का आपल्याला व्होल्टमीटर मध्ये कळतंय का हो सर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे दिसतो का तुम्हाला बॅटरीच्या इथे कुठे इंटरनल रेजिस्टन्स लावलेला इंटरनली असतो ना आतल्या तसा एखादा करंट सोर्स असेल तर त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे तर तो किती आहे माहित नाही स्मॉल अमाउंट ऑफ इंटरनल रेजिस्टन्स असतो मग व्होल्टेज सोर्स हा सिरीज मध्ये हा जर रिमूव्ह केला तर सिरीज मध्ये झालं ना हे रेजिस्टन्स कळतंय का हो सर हेच म्हणले रिप्लेस द इंटरनल सिरीज रेजिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्सचा असेल तर इंटरनल सिरीज रेजिस्टन्स ने रिप्लेस करा आणि करंट सोर्स असेल तर काय करा पॅरलल इंटरनल रेजिस्टन्स ने फक्त करंट मध्ये पॅरलल आहे आणि व्होल्टेज मध्ये सिरीज आहे कळतंय का प्रॉब्लेम सॉल्व करताना अजून लक्षात आहे कळतंय नेक्स्ट कॅल्क्युलेट दी व्होल्टेज ड्रॉप ब्रांच करंट ब्रांच करंट ओके याच्यानुसार कॅल्क्युलेट करा फर्स्ट सिलेक्ट केल्यानंतर झालं का कळालं का हो सर. नेक्स्ट फोर्थ स्टेप नंबर 4 काय स्टेप नंबर 4 म्हणा रिपीट स्टेप 1 2 3 फॉर द इंडिव्हिज्युअल सोर्सेस म्हणजे जेवढे सोर्सेस सर्किट मध्ये असतील समजा असा एक सर्किट आहे इथे एक व्होल्टेज सोर्स इथे एक आहे इथे एक आहे परत इथे एक आहे पहिला याच्यासाठी सिलेक्ट केला आणि हे रिमूव्ह केले इंटरनल रेजिस्टन्स थ्रू काय तर इथला पण रिमूव्ह केला बरोबर आहे केला का रिमूव्ह इथला रिमूव्ह केला सॉरी इथला रिमूव्ह केला इथला रिमूव्ह केला एकच ठेवला याच्यानुसार करंट फाइंड आउट केला काय तर कॅल्क्युलेट केलं नेक्स्ट आता हाच ठेवायचा हा इथं रिप्लेस करायचा इथला चालू ठेवायचा फक्त कळतंय का आणि हे पण रिप्लेस केले परत हा पण शॉर्ट सर्किट करा कंडिशन हा डिऍक्टिव्हेट ठेवा हा ऍक्टिव्ह ठेवा परत कळतंय का म्हणजे 3 सोर्स साठी परत रिपीट स्टेप केल्या का सगळ्या या 3 स्टेप 1 2 3 कळतंय का
कळतंय का हो? हो सर. Step number 4, repeat step 1 2 3. कुठल्यासाठी? राहिलेले जे सोर्सेस आहेत त्याला काय म्हणतो आपण? each individual sources, each of individual sources. जे डिफरंट इंडिव्हिज्युअल सोर्सेस साठी हा सेम स्टेप कन्सिडर करा. 1 2 3 स्टेप. कळतंय? काय कळतंय का? आणि फायनली हो सर. स्टेप नंबर 5, फायनली स्टेप नंबर 5, हे जे काही रिप्लेस केल्या 1 2 3 डिफरंट जे काही तुमचे सोर्सेस असणार आहेत त्या सोर्सेसची अल्जेब्रिक सम ऑफ add the algebraically the voltage drop of branch current obtained between to the individual sources to the combined effect of all sources. म्हणजे या सगळ्या सोर्सेस शेवटी सगळ्या सोर्सेसची काय ऍडिशन असणार आहे? हे तीन सोर्स आहेत बरोबर, इथे आणि इथे. या तीन सोर्सेस नुसार यांची ऍडिशन करा सगळ्या कंबाईन. कळतंय? अरे कळतंय का? हो सर. हो सर. परत एकदा बघा, बॉईज मध्ये सगळ्यांना मी व्यवस्थित परत एकदा रिपीट करतो. कळालं नसेल तरी रिपीट करतो. सुपरपोजिशन थेरम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थेरम फॉर द नेटवर्क अनालिसिस मेथड. म्हणजे नेटवर्क अनालिसिस किंवा सर्किट नेटवर्किंग मेथड मध्ये आपल्याला त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. कशासाठी? इट इज युज्ड टू वन ऑर मोर एनर्जी सोर्सेस फॉर द सर्किट. एक किंवा एक पेक्षा जास्त एनर्जी, वन ऑर मोर, एक असतील, दोन असतील, तीन असतील, चार असतील, ओके, एन नंबर ऑफ सोर्सेस असतील, तर त्या सर्किट मध्ये आपण काय करतो की त्याच्यासाठी आपण हे सुपरपोजिशन थेरम यूज करतो. कळतंय का? मग ह्यासाठी हे जे काही सोर्सेस आहेत ते सोर्सेस यूज करून काय करणार आहे त्या प्रोसिजर मध्ये, तर हे सगळे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेस नुसार आपण त्याच्यामध्ये काय फाइंड आउट करणार आहे? ब्रांच करंट असेल, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एलिमेंट म्हणजे रेजिस्टन्स असेल, ओके, या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करणार आहे. ओके, मग त्याच्यासाठी प्रोसिजर आहे. काय प्रोसिजर आहे? प्रोसिजर मध्ये फर्स्ट वन, सिलेक्ट एनी वन एनर्जी सोर्स. कुठला सिलेक्ट करा, हा करा, हा करा किंवा हा करा, तुमच्या मनाने सिलेक्ट केला. नेक्स्ट सेकंड काय? रिप्लेस ऑल द अदर एनर्जी सोर्सेस. हा सिलेक्ट करा, समजा सपोज हा सिलेक्ट केला, तर हे एनर्जी सोर्सेस काय करा? Replace all the energy sources, other energy sources, by their internal series resistance and by their internal parallel resistance. जर व्होल्टेज सोर्स असेल तर सिरीज मध्ये इंटरनल रेजिस्टन्स करा, आणि जर पॅरलल असेल तर पॅरलली कन्सिडर करा. कळतंय का? म्हणजे करंट सोर्स असेल तर पॅरलली येणार. समजा इथे करंट सोर्स असेल, समजा करंट सोर्स आहे तो पॅरलली येणार. कळतंय? आणि जर तुमचा सोर्स असेल व्होल्टेज सोर्स तर काय येणार आहे? इंटरनल रेजिस्टन्स सिरीज मध्ये. कळलं? स्टेप नंबर सेकंड कळलं. स्टेप नंबर थर्ड काय? कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप करंट. म्हणजे एक सोर्स असताना हा कन्सिडर केलाय तर हे पॅरलली कन्सिडर केले आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करा करंट I1 I2 I3 काय जो करंट असणार आहे ब्रांच करंट तो कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेट केलं तर स्टेप नंबर 4, रिप्लेस दिस रिपीटेड स्टेप 1 2 3 each other for the individual sources. म्हणजे डिफरंट इंडिव्हिज्युअल्स या इंडिव्हिज्युअल सोर्सेस साठी पण करा, या सोर्सेस साठी पण सेम प्रोसेस करा आणि या सोर्सेस साठी पण सेपरेट प्रोसेस करा. म्हणजे जेवढे काही सोर्सेस असतील त्याच्यासाठी रिपीट करा. कळतंय? काय कळतंय का? हो सर. हो सर. आणि लास्टला काय करा? हे जे काही सगळे रिपीटेड सोर्सेस आहेत त्या सोर्सेसची ऍडिशन करा. लास्ट the algebraic sum of all the algebraic sum of all the voltages or current. कळतंय? कळतंय का? कुणाला काही हो. असेल तर विचार वेळ. सिंपल आहे बघा सुपरपोजिशन. ओके, या determine IAB, determine current I
AB. Determine IAB by applying superposition theorem. By applying superposition theorem. Diagram draw करूंगा. By applying superposition theorem. Draw करा diagram.